नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्यातील विविध जिल्ह्यात राबविण्यात येत असून यामध्ये धाराशिवच्या गावांचाही समावेश आहे। या योजनेतून शेती शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी आणि जलतारा प्रकल्प कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मार्गदर्शक म्हणून लाभलेले मान्यवर म्हणाले। 24 एप्रिलला आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांनी केले, तर जलतारा जनक डॉक्टर प्राध्यापक पुरुषोत्तम वायाळ आणि धाराशिव जिल्ह्याचे प्रकल्प सहाय्यक NM जोशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। यावेळी प्राचार्य संजय अस्वले, टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनचे समन्वयक सचिन दुबे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अमृत मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। आणि मग विचार केला की काय चालू आहे, कसं होईल माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं, ही जर परिस्थिती असेल तर कसे शिकतील त्यांचे पोरं, बेरोजगारी का वाढते, व्यसनाधीनता का वाढते, शेती व्यवसाय पाण्याचा विना कोलमडून पडायला लागलाय, म्हणून हे सगळे गावात प्रश्न निर्माण झाले। आणि मग आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मी तर काम करत होतो, निरोगी गाव बनवणं, व्यसनमुक्त गाव बनवणं, तणावमुक्त गाव बनवणं, गावच्या गाव शिबिरं घ्यायचो। आणि मग 2012ला परमपूज्य गुरुदेवांनी आम्हाला बोलून घेतलं आणि सांगितलं की विदर्भात ज्या आत्महत्या सुरू झाल्या त्याचं मराठवाड्यात आलेलं आहे आणि शेतकरी आत्महत्या का करतो याची कारणं शोधा, याच्यावर अभ्यास करा। आणि त्या अभ्यासाअंती लक्षात आलं की शेती व्यवसाय कोलमडून पडतोय आणि तो का पडतोय, उत्पन्न कमी होतंय का होतंय, बेरोजगारी वाढते का वाढते, तरुण मुलं शेतीपासून वंचित व्हायले, गावं निर्वासित पडायला लागले, 5-5 हजाराच्या नोकऱ्या कंपन्यांमध्ये पोरं करायला लागले। 10 सदस्यांचं कुटुंब असेल, 10 एकर जमीन असेल तर एक माणूस हंगामी शेती करतोय आणि बाकीचे 9 जण दुसऱ्यांच्या शेतात रोजगाऱ्या करताय। ती वस्तुस्थिती आहे। शेतकऱ्यांचे मुलं चांगलं दर्जेदार शिक्षण पण घेऊ शकत नाही, शेतकरी घर पण बांधू शकत नाही। याच्या पाठीमागचं कारण शोधत असताना एकच कारण सापडलं, त्या कारणाचं नाव होतं पाण्याची कमतरता। या कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे, गटविकास अधिकारी डॉक्टर प्रतापसिंह मरोड आणि तहसीलदार गोविंद येरमे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय। पाऊस पडला तरी पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी आपण पुढे येणं काळाची गरज आहे। यासाठीच जलतारा प्रकल्प प्रत्येकाने राबविल्यास भविष्यात येणारे पाणी संकट टळेल। माननीय जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी साहेब, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सन्माननीय रवींद्र माने साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 व जलतारा प्रकल्प याविषयीची तालुकास्तरीय कार्यशाळा आज उमरगा येथे आयोजित करण्यात आलेली होती। या कार्यशाळेमध्ये जलतारा प्रकल्पाचे जनक प्राध्यापक डॉक्टर श्री पुरुषोत्तम वायाळ यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं। आणि या कार्यशाळेचा उद्देश म्हणजे सर्व गावातील शेतकरी, सरपंच यांना याची माहिती व्हावी आणि प्रकल्प कशा पद्धतीनं राबवायचा आहे, त्याचे काय फायदे आहेत व तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीनं आपल्या शेतावरती खड्डा हा घ्यायचा आहे आणि प्रकल्प पूर्ण करायचा आहे, याचं प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पण दाखला देण्यात आलेला आहे। प्रात्यक्षिक कुठं देण्यात आलं? आज तलमोड येथील शेतकरी श्री मोरे यांच्या शेतावरती जलतारा प्रकल्पाचं प्रात्यक्षिक देण्यात आलेलं आहे। याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन याचा प्रयोग आपल्या शेतावरती करावायचा आहे। सर, एकूणच आपल्या मराठवाड्यामध्ये विशेष करून धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची दयनीय अवस्था दिसून येते। नापिकी, सतत नापिकी म्हणा किंवा पाण्याचा अभाव, यावर काय मात करता येईल एकूणच या कार्यक्रमातून निष्पन्न? मराठवाडा व एकंदरीतच आपल्या जिल्ह्याचं चित्र पाहिलं तर दर 3 वर्षानंतर पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं। यावरती मात करावयाची असेल तर भूगर्भातील पाण्याची पातळी ही वाढलीच पाहिजे। यासाठी हा प्रकल्प नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।